हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. च योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 20. गुणानेतान तित्यंत्रिन देहि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्रुते. प्रकृतीला निर्माण करणाऱ्या या 3 गुणांना पार करणारा जन्म मृत्यू वृद्धावस्था यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होतो आणि अमृत प्राप्त करतो. सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृती निर्माण करतात. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. अंतरात्म्याने जीव निर्माण करून त्याभोवती देह धारण केलेला असतो, परंतु तो आपल्या स्वाभाविक धर्मानुसार दृश्याला सृष्टी लीलेला साक्षी असतो. या विश्वातील प्रभू लीलेला साक्षी असणे हाच आपला मूलतः स्वभाव आहे. देहादी इंद्रियांचा उपयोग करून आपण साक्षी राहून ही सृष्टी लीला अनुभवित असतो. तिचा केवळ आनंद, निर्भेळ आस्वाद घेत असतो. हेच आपले मूळ जीवन आहे. भगवंत श्री तर येथे सांगत आहेत की सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृती निर्माण करतात. याचा अर्थ असा आहे की हे 3 गुण आपल्या देहादी इंद्रियांना केवळ साक्षी राहू देत नाहीत. या गुणांना स्वभाव असतो. उदाहरणार्थ, तमोगुणाला रिपू असतात, रजोगुणाला कामना आणि इच्छा असतात, सत्वगुणाला ज्ञान लालसा असते, सात्विक आचरणाची लालसा असते. आपल्या इंद्रियांनी सृष्टीतील दृश्य ग्रहण केले की या 3 गुणांपैकी कोणता तरी एक गुण उद्दीपित होतो आणि तो आपल्या देहाची साक्षी स्थिती बदलतो. त्यात राग म्हणजे भावभावना निर्माण होतात. देहाला अहंतेची जाण येते. ही जाण म्हणजेच येथे प्रकृती असे म्हटले आहे. देहाचा साक्षीभाव संपुष्टात येतो आणि त्याला आपण कोणीतरी आहोत अशी एक स्वतंत्र उर्मी येते. देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी, उपभोग घेण्यासाठी त्याच्यात इच्छा निर्माण होते. मग तो सृष्टी जशी आहे तशी ग्रहण न करता देहाला, इंद्रियांना सौख्य कसे मिळेल त्याप्रमाणे सृष्टी ग्रहण करू लागतो. यालाच येथे गुण प्रकृती निर्माण करतात असे म्हटले आहे. यालाच येथे गुण प्रकृती निर्माण करतात असे म्हटले आहे. झाडांवर आंबे लागलेले आहेत. साक्षीभाव आंब्याच्या फळांनी डवरलेले झाड पाहिलं आणि त्या दृश्याचा आनंद घेईल. सत्वगुणी झाडाचा मालक शोधून देवाला प्रसाद म्हणून एखादा आंबा मागून घेईल. रजोगुणी घासाघीस करून आंब्याची किंमत ठरवेल आणि आंबे खाण्यासाठी खरेदी करेल. तमोगुणी कोणाला तरी सांगून आंबे पळवून आणेल आणि त्या चोराजवळ वाटणी करून आंबे खाईल. निर्गुणी साक्षी देहाचे गुणांमुळे गुणयुक्त प्रकृतीत रूपांतर होते. त्रिगुणामुळेच आपण आपला मूळ साक्षीभाव सोडून रिपूंच्या आहारी जातो. आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण आपल्याकडून होत नाही. यामुळे आपण भोगापवर्गतेत अडकतो. यामुळे संचित भोग निर्माण होतात. संचित भोगांमुळे आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. संचित भोग संपुष्टात आणण्यास योग्य अशा योनीत आपण जन्म घेतो. हे सर्व त्रिगुणांमुळे घडते. यास्तव येथे त्रिगुण प्रकृती निर्माण करते असं म्हटलेलं आहे. या 3 गुणांना पार करायचं आहे, त्यांना जिंकायचं आहे, त्यांना काबूत ठेवायचं आहे. यासाठी अनेक योगमार्ग आहेत. योग साधना करून या 3 गुणांवर जय प्राप्त करावा. देहाला गुणातीत करावे. देह गुणांच्या प्रभावातून मुक्त करावा. म्हणजे आपले आचरण शुद्ध होऊन आपण केवळ साक्षी राहून सृष्टी उपभोगू लागतो. त्यायोगे जीव जन्म मृत्यू वृद्धावस्था यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होतो. गुणातीत झाल्यावर आत्मा आणि देह
यांचे पृथक्करण होते. देहाचा जन्म आणि मृत्यू होऊन किंवा देहाची झीज होऊन येणारे वृद्धत्व याचा आपल्याशी संबंध नाही, हे सत ज्ञान आपल्याला होते. आपण आपल्या जीवनाला साक्षी राहतो आणि देहाचे स्थित्यंतर न्याहाळू लागतो. आपण आपले जीवन साक्षी राहून त्रयस्थपणे उपभोगू लागतो. आपण देहाचे वाढते वय पाहतो आणि त्याचा जन्म मृत्यू, त्याचे कर्म करताना झिजणे आणि जरा जरा वृद्ध होणे हेही त्रयस्थ वृत्तीने न्याहाळू लागतो. देह जीर्ण शीर्ण होतो हे आपण जाणून घेतो आणि त्यामुळे आपण देहाचा मृत्यू स्वीकारतो. मृत्यू स्वीकारला की त्यानंतर होणारा पुनर्जन्मही स्वीकारला जातो. यामधील प्रौढावस्था वृद्धावस्था आपोआपच स्वीकारली जाते. यामुळे जन्म मृत्यूचे फेरे होत आहेत ही आपली भावना लोप पावते. हे फेरे देहाचे होत आहेत हे उमजल्यावर देहाच्या क्षय होण्याचे आणि मृत होण्याचे मिथ्या दुःख नष्ट होते. आपण अमर आत्मा आहोत हे ज्ञान आपल्याला भौतिक सुखदुःखातून बाहेर काढते आणि त्यायोगे आपण कैवल्यानंदी होतो. गुणापासून सुटका झाल्यामुळे देहभोग निर्माण होत नाहीत. आपण भोगमुक्त होतो. आपले आचरण आत्मब्रह्माला अपेक्षित असे होते. त्यामुळे आपण रिपूंपासून मुक्त होतो, दुःखमुक्त होतो. आपले शुद्ध आचरण आपल्याला अमृत प्राप्त करून देते. आपण या भौतिक जगतापासून दूर होतो. भोगापवर्गतेतून मुक्त झाल्यामुळे आपले संचित संपुष्टात येते. आपण मुक्त होतो. आपण आत्ममय होतो. हरिओम.